हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी आपण एक व्हिडिओ सिरीज सुरू करत आहोत. याच्यामध्ये आपण लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग विषयी महत्त्वाचे एमसीक्यू पाहणार आहोत. त्यासोबत त्यांचे आन्सर्स आणि आन्सरचं डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी 3 इयर आणि 5 इयर अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी क्रॅश कोर्स ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये आम्ही सुरू केलेला आहे. या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळतात. डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस एक्झामच्या अगोदर कव्हर केला जाईल. त्यानंतर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा या कोर्समध्ये दिले जातात. सोबतच तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट ज्या सब्जेक्ट आणि फुल सिलेबस वाईज असतील, त्याच्यानंतर 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जातात. ही बॅच जी आहे ती 31 मार्च 2025 रोजी सुरू करण्यात आलेली आहे. बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोरवरती जाऊन तिथे ही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा आणि आपलं जे चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, व्हॉट इज द प्रिॲम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन? भारतीय संविधानाची प्रस्तावना म्हणजे काय? तर प्रस्तावना ही संविधानाच्या न्याय, स्वातंत्र्य, समता या मूलभूत तत्वांची ओळख करून देणारी प्रारंभिक घोषणा आहे. ही कायदेशीररित्या अंमलात आणता येत नाही. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन बी, अन इंट्रोडक्शन स्टेटिंग द आयडियल्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजेच संविधानाची तत्वे आणि उद्दिष्ट सांगणारी ही प्रस्तावना आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी वर्ड्स वेर ऍडेड टू द प्रिॲम्बल बाय 42nd अमेंडमेंट? 42व्या घटनादुरुस्ती प्रस्तावनेत किती शब्द जोडले गेले? तर विद्यार्थी मित्रांनो, 42वी घटनादुरुस्ती ही 1976 साली झाली होती आणि भारताची सामाजिक समता, धार्मिक तटस्थता आणि राष्ट्रीय एकात्मतेची प्रतिबद्धता दर्शवणारी 3 शब्द याच्यामध्ये जोडले होते. ते 3 शब्द म्हणजे सोशलिस्ट, सेक्युलर अँड इंटिग्रिटी, म्हणजेच समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता. हे 3 शब्द 42व्या घटनादुरुस्तीने आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जोडले गेले होते. पुढचा प्रश्न आहे, विच पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ द फंडामेंटल राईट्स? भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत हक्कांशी संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या संविधानाचा पार्ट 3 जो आहे, आर्टिकल 12 ते 35, याच्यामध्ये समानतेचा हक्क आणि जीवनाचा हक्क असे मूलभूत हक्क नमूद केलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे ऑप्शन ए, पार्ट 3 भाग 3 अनुच्छेद 12 ते 35. पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी शेड्यूल्स आर देअर इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन? भारतीय संविधानामध्ये किती अनुसूची आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, मूळतः 8 असलेल्या अनुसूचींची संख्या दुरुस्तीनंतर ही 12 झालेली आहे आणि यात राज्यांच्या याद्या आणि अधिकार विभागणीसारखी अतिरिक्त माहिती दिलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब किंवा बी, 12. सध्या संविधानामध्ये 12 अनुसूची आहेत. पुढचा प्रश्न आहे, विच फीचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन वॉज बॉरोड फ्रॉम आयर्लंड? भारतीय संविधानाचे कोणते वैशिष्ट्य आयर्लंड कडून घेतलेले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आयर्लंड कडनं भारतीय संविधानामध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे भाग 4 ही तत्वे आयर्लंडच्या संविधानावरती आधारित आहेत, जी सामाजिक कल्याण आणि आर्थिक न्यायावरती भर देतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. पुढचा प्रश्न आहे, विच अमेंडमेंट लोवर्ड द वोटिंग एज फ्रॉम 21 to 18 इन इंडिया? भारतात मतदानाचे वय 21 वरून 18 करण्याची कोणती दुरुस्ती करण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो, 61वी घटनादुरुस्ती जी होती, जी 1988 साली झाली होती, त्याच्यामध्ये मतदानाचं वय कमी करून तरुणांना लोकशाहीत अधिक सहभागी करण्यासाठी हे वय बदलण्यात आलं होतं. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 61वी घटनादुरुस्ती, 61st अमेंडमेंट. पुढचा प्रश्न आहे, विच आर्टिकल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डील विथ द राईट ऑफ एज्युकेशन? भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद शिक्षणाच्या हक्कांशी संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अनुच्छेद 21A जो आहे तो 86व्या घटनादुरुस्तीने 2002 साली ऍड करण्यात आला होता. 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी शिक्षण मूलभूत हक्क म्हणून घोषित याच्यामध्ये करण्यात आलं होतं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन बी, आर्टिकल 21A, अनुच्छेद 21A. पुढचा प्रश्न आहे, विच बॉडी इज रिस्पॉन्सिबल फॉर कंडक्टिंग इलेक्शन इन इंडिया? भारतातील निवडणुका कोणते संस्थान आयोजित करते? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये जे इलेक्शन्स होतात, भारतामध्ये ज्या निवडणुका होतात, त्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, भारतीय निवडणूक आयोग हा आयोजित करतो. तर अनुच्छेद 324 नुसार संसदेच्या, राज्य विधिमंडळाच्या आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या निवडणुका घेण्याचं जबाबदारी जी आहे ती म्हणजेच भारतीय निवडणूक आयोगाला आहे.
पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंडामेंटल राईट इन इंडिया? खालीलपैकी कोणता भारतात मूलभूत हक्क नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, 44वी घटना दुरुस्ती जी 1978 साली झाली होती, त्याच्यामध्ये मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कापासून काढून टाकला आणि अनुच्छेद 300A अंतर्गत कायदेशीर हक्क केला गेला. त्याच्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राईट टू प्रॉपर्टी, मालमत्तेचा हक्क, ऑप्शन सी. पुढे आहे, हु वॉज द चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन? भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे नेतृत्व केले होते आणि त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, डॉक्टर B.R. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न आहे, विच आर्टिकल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन अबॉलिशेस अनटचेबिलिटी? भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद अस्पृश्यता नष्ट करतो? तर विद्यार्थी मित्रांनो, आर्टिकल 17 जो आहे, अनुच्छेद 17 हा अस्पृश्यता पूर्णतः बंद करतो आणि तिचा सराव हा दंडनीय गुन्हा ठरवतो. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन बी, आर्टिकल 17 अनुच्छेद 17. पुढे आहे, इन विच इयर वॉज द इंडियन कॉन्स्टिट्यूशन अडॉप्टेड? भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारले गेले? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1949. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान हे स्वीकारले गेले होते आणि 26 जानेवारी 1950 रोजी हे लागू करण्यात आले होते. आर्टिकल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ द इमर्जन्सी प्रोव्हिजन्स? भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद आणीबाणीच्या तरतुदींशी संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अनुच्छेद 352 ते 360 हा भारतातील राष्ट्रीय, राज्य आणि आर्थिक आणीबाणीच्या तरतुदीबाबत माहिती देतो. त्यामुळे आर्टिकल 352 ते 360 ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते भारतीय संविधानाविषयी काही महत्त्वाचे MCQ. आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये येत्या काळामध्ये असेच महत्त्वाचे MCQ लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग या विषयामधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आमची जी बॅच 31 मार्च पासून सुरू झालेली आहे त्या क्रॅश कोर्सला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅचमध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस हा लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून कव्हर केला जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला संपूर्ण सिलेबसवरती आधारित रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर, संपूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा इथे प्रोव्हाइड केले जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि एक्झाम क्रॅक करण्याच्या तयारीला लागा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.